रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग लोकसभा अखेर भाजपच्या वाटेला आलेले आहेत। केंद्रीय मंत्री नारायण राणे सिंधुदुर्गमधून महायुतीचा उमेदवार असणार आहेत आणि आज त्यांच्या नावाची घोषणा होणार आहे अशी माहिती भाजपच्या गोटातून आपल्यापर्यंत पोहोचते। भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी ही माहिती दिली आहे। तेव्हा रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा अखेर भाजपकडे आलेला आहे। जनता पक्षाचे उमेदवार कोकणात कोणी असले तरी रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या दोन्ही जागा शिवसेनाच जिंकेल। उलट त्यांनी यावेळेला निवडणुकीत उतरायलाच पाहिजे नारायणराव राणे यांनी। तर या सगळ्या संदर्भात बोलूयात। प्रतिनिधी ओम देशमुख सध्या आपल्याशी जोडले गेलेले आहेत। ओम, आपण बघतोय सध्या की राणेंना जर ही उमेदवारी घोषित होतीये तर मुळात ठाकरेंच्या शिवसेनेकडून विनायक राऊतांना तिथे सीट दिलेली आहे किंवा तिथे त्यांना तिकीट दिलेलं आहे। राणे विरुद्ध राऊत असा सामना किंवा मग राणे विरुद्ध उद्धव ठाकरे असा सामना होतोय। पण मग शिवसेनेत फूट पडल्यानंतरची होणारी ही निवडणूक राणेंना फायद्याची ठरणार की त्यांचा तोटा होणार? रिद्धी, कोकणामध्ये गेल्या अनेक वर्षापासून राणे विरुद्ध शिवसेना असा संघर्ष पाहायला मिळाला होता। आता तो संघर्ष राणे विरुद्ध उद्धव बाळासाहेब ठाकरे गट अशा स्वरूपाचा काहीसा मर्यादित असेल असं सध्या तरी दिसतंय। जी एकहाती ताकद कोकणामध्ये राणेंच्या विरोधामध्ये शिवसेनेकडनं उद्धव ठाकरेंच्या माध्यमातून वापरली गेली होती त्याला कुठेतरी आता थोड्याफार प्रमाणात ती कमी झाली असं आपण म्हणू शकतो। जो प्रश्न तू विचारलास की या संघर्षाचं नेमकं काय होणार, तर निश्चित स्वरूपामध्ये संघर्ष तीव्र असेल, संघर्ष कडवा असेल। राणे अनेक वर्षानंतर थेट निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत, त्यामुळे त्यांना पुन्हा एकदा 2014 नंतर पराभूत करण्यासाठी उद्धव ठाकरे आपल्या माध्यमातून शिवसैनिकांना, ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना आक्रमकपणे प्रचार करायला लावतील हे निश्चित आहे। वैभव नाईकांनी या सगळ्या संदर्भामध्ये प्रतिक्रिया दिली आहे की आम्ही त्यांचा यापूर्वीही पराभव केलेला आहे, यापुढेही आम्ही त्यांसाठी पराभव करण्यासाठी प्रयत्न करू। दुसऱ्या बाजूला किरण सामंत असतील, उदय सामंत असतील, हे सध्या शिवसेनेचे जे नेते आहेत ते महायुतीच्या माध्यमातून राणेंच्या पाठीशी उभं राहतील असं सध्याचं चित्र आहे। किरण सामंत हे स्वतः इच्छुक होते, त्यामुळे त्यांना आता कशा प्रकारे पुढचं त्यांचं पुनर्वसन केलं जाईल हाही महत्त्वाचा प्रश्न आहे आणि त्यांच्या राजकीय पुनर्वसनावरती ते राणेंना कशा प्रकारे मदत करतील या सगळ्या गोष्टी परस्परांवर अवलंबून आहेत। त्यामुळे नारायण राणेंच्या उमेदवारीमुळे जर भाजप आणि महायुतीचा विजय जर कोकणामध्ये झाला तर तो सिम्बॉलिकली ठाकरेंना मोठा धक्का असणार आहे। त्यामुळे सहजासहजी महायुती असो किंवा महाविकास आघाडी कुणीही ही निवडणूक सहजासहजी हातातून जाऊ देणार नाही। संघर्ष तीव्र होणार आहे, कडवा होणार आहे, हे आपल्याला आता पाहावं लागेल। आज या यादीबद्दल घोषणा होऊ शकते, राणेंचं नाव जाहीर केलं जाऊ शकतं अशी माहिती समोर आली आहे। त्यामुळे आता हे नाव कधी जाहीर होतं हे पाहणं आपल्यासाठी महत्त्वाचं असेल। निश्चित। आणि रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये जर हे चित्र आहे ओम, तर रायगड मतदारसंघात सुद्धा काहीसं तसंच आपल्याला पाहायला मिळते। सुनील तटकरेंच्या नावाची घोषणा जरी झाली असली तरी महायुतीतलेच घटक पक्ष त्यांना साथ देणार का असाही प्रश्न आहे। काल वर्षा बंगल्यावर बैठक झाली, शिंदेंनी सुद्धा महायुतीचा विचार करून त्यांना पाठिंबा द्या असं समजूत घातली अक्षरशः असं समजतंय। तिथे काय नेमकं चित्र आहे? रायगडची गोष्ट अत्यंत इंटरेस्टिंग आहे। रायगडमध्ये स्वतः सुनील तटकरे हे उमेदवार असताना सुद्धा रायगडमध्ये भाजपमध्ये जे काही इन्कमिंग मध्यंतरीच्या काळामध्ये झालं होतं, शेका पक्षातून धैर्यशील पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता। खऱ्या अर्थाने त्यांची मोठी ताकद सुद्धा तिथे आहे। त्याच माध्यमातून रवींद्र चव्हाणांनी धैर्यशील पाटलांना भाजपमध्ये आणलं होतं। त्यांना त्यावेळेला लोकसभेच्या उमेदवारीबाबत शब्द सुद्धा दिल्याचं कळतंय। मात्र ही जी महायुतीमध्ये राष्ट्रवादीला इनकमिंग करण्याचा जो काही निर्णय झाला त्यानंतर बरीचशी गणितं बदललीत। रायगडमधून धैर्यशील पाटील आणि त्यांचे कार्यकर्ते लोकसभेवर दावा सांगण्यासाठी आणि रायगडमधून तटकरेंना विरोध करण्यासाठी आता 1 ते 2 दिवसामध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेणार आहेत। आपला या जागेवरती दावा आहे, आपण या जागेवर निवडून येऊ शकतो अशा प्रकारची भूमिका, अशा प्रकारची भावना धैर्यशील पाटील व्यक्त करतात। त्यामुळे विद्यमान राष्ट्रवादीचे जे खासदार आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांच्या उमेदवाराला कुठेतरी विरोध होते। महायुतीमध्ये मिठाचा खडा यावरून पडतो का, आणि जर रायगडमधून या उमेदवाराला विरोध झाला तर ही जागा नक्की कोणाला सुटणार, धैर्यशील पाटलांची भूमिका काय असणार हे पाहणं खूप महत्त्वाचं असणार।